हाय, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोटिक सेल अँड यूकॅरियोटिक सेल. तर हा क्वेश्चन मोस्ट ऑफ द विचारतात, तर याच्यावरती डिफरन्स सांगते मी. फर्स्ट पॉईंट आहे साईजवरती. तर साईज काय आहे, याची प्रोकॅरियोटिकची साईज आहे 1 to 10 मायक्रोमीटर आणि यूकॅरियोटिक सेलची साईज आहे 1 to 100 मायक्रोमीटर. आणि सेकंड डिफरन्स आहे तर कॅप्सूलचा. तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जे आहे कॅप्सूल जे आहे तो प्रेझेंट असतो आणि यूकॅरियोटिक सेलमध्ये कॅप्सूल जी आहे ती ॲबसेंट असते. थर्ड पॉईंट आहे सेल ऑर्गेनेल्स आर ॲबसेंट. तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जे सेल ऑर्गेनेल्स आहेत म्हणजे गॉल्गी कॉम्प्लेक्स, लायझोसोम, मायटोकॉन्ड्रिया, हे सगळे जे सेल ऑर्गेनेल आहेत ते कशामध्ये ॲबसेंट आहेत, प्रोकॅरियोटिकमध्ये ॲबसेंट आहेत. आणि यूकॅरियोटिकमध्ये प्रेझेंट आहेत सेल ऑर्गेनेल्स. याच्यामध्ये आपण सेल ऑर्गेनेल्सनुसार पण डिफरन्शिएट करू शकतो. म्हणजे ह्या साईडला येणार गॉल्गी ॲपॅरेटस ॲबसेंट आणि इकडे मग येणार गॉल्गी ॲपॅरेटस प्रेझेंट. असे करून 4-5 पॉईंट असेच होऊन जाणार. पण मी इथं डायरेक्टली काय लिहिले की सेल ऑर्गेनेल्स आर ॲबसेंट, म्हणजे सेल ऑर्गेनेल म्हणजे सगळेच आले. आणि जसं की न्यूक्लियस, गॉल्गी ॲपॅरेटस, जे सगळे जे पॉईंट आहेत ते सगळे कुठे येणार, इथे. एका खाली एक पण लिहिलं तर चालते, पण मी एकच पॉईंट घेतला आहे, त्याच्यामध्ये सगळं कवर झालं. आणि इकडे दिलं आहे की यूकॅरियोटिक सेलमध्ये सेल ऑर्गेनेल हे प्रेझेंट आहेत, म्हणजे मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियस, हे सगळं गॉल्गी ॲपॅरेटस हे सगळं यूकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असतं. नेक्स्ट पॉईंट, रायबोझोम इज 70S टाईप. तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जे आहे रायबोझोम हे 70S टाईपचे असतात आणि यूकॅरियोटिक सेलमध्ये रायबोझोम हे 80S टाईपचे असतात. तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये प्रोमध्ये कसे हे 70S म्हणजे स्मॉलर साईजचे. तर तसं काही नाही. तर यस म्हणजे हे असतं की सेडिमेंटेशन कोइफिशियंटचं यस इथे लिहिलेलं असतं. यस म्हणजे ते सेंट्रीफ्यूज असतं आणि त्याच्यामध्ये जर रायबोझोमचं एक पॉईंट छोटंसं सेगमेंट घेतात आणि मग त्याला सेंट्रीफ्यूज करतात. तर किती पॉईंटला ते सेंट्रीफ्यूज म्हणजे कुठे सेटल डाऊन होतं खाली, तर किती 70 म्हणजे 70 याला खाली जातो तो तळाशी. आणि यूकॅरियोटिकमध्ये 80S म्हणजे 80. तर त्याच्यामुळं हा यस म्हणजे कोइफिशियंट त्याचा नंबर आहे सेंट्रिफ्युगेशनचा. नेक्स्ट पॉईंट आहे मेम्ब्रेन बाउंडेड ऑर्गेनेल्स ॲबसेंट. जसं की तेच वरचाच पॉईंट, मेम्ब्रेन बाउंडेड ऑर्गेनेल्स म्हणजे तेच आले आपले गॉल्गी ॲपॅरेटस, मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियस, हे सगळे पॉईंट आले प्रोमध्ये. हे कुठे आहेत, मेम्ब्रेन बाउंडेड ऑर्गेनेल्स ॲबसेंट आणि इकडे मेम्ब्रेन बाउंडेड ऑर्गेनेल्स आर प्रेझेंट. तर नेक्स्ट पॉईंट आहे सेल डिव्हिजन अकोर्स थ्रू बायनरी फ्युजन. तर बायनरी फ्युजन याच्यामध्ये प्रोमध्ये कसं होणार, सेल डिव्हिजन हे कशाच्या थ्रू होणार, बायनरी फ्युजनच्या थ्रू हे सेल डिव्हिजन होणार. आणि इकडे सेल डिव्हिजन जे आहे, सेल डिव्हिजन हे इकडे यूकॅरियोटिक सेल म्हणजे जे सेल डिव्हिजन आहे ते कशानुसार होणार, मायटॉसिस आणि मिओसिसनं होणार. म्हणजे जे आपल्याला कुठे जखम वगैरे झाली तर ते जखम मिळवण्यासाठी कोणता इथलं डिव्हिजन होणार, मायटॉसिस किंवा मिओसिस होणार. आणि नेक्स्ट पॉईंट आहे प्रो ही कशी आहे, स्मॉल अँड सिम्पल सेल आहे. त्याचं काहीच कोणाशी घेणं देणं नाही, आपली ती सिम्पल आहे आणि छोटीशी सेल आहे, त्याच्यामध्ये काही सेल ऑर्गेनेल काहीही नाही. आणि इकडे कशी यूकॅरियोटिक ही खूप मोठी सेल आहे, खूप कॉम्प्लेक्स, त्याच्यामध्ये एवढे सगळे सेल ऑर्गेनेल्स एकदम अशी पॅक सेल आहे, कॉम्प्लेक्स. आणि प्रोमध्ये कशी ही एकदम सिम्पल सेल आहे आणि ही कशी कॉम्प्लेक्स सेल आहे. तर मग याचे एक्झाम्पल काय बाबा, तर याचं एक्झाम्पल आहे बॅक्टेरिया. तर बॅक्टेरिया कसं असते, बॅक्टेरियामध्ये युनिसेल्युलर म्हणजे त्याच्यामध्ये एक सेल असेल. आणि तर बॅक्टेरियामध्ये कुठे सेल ऑर्गेनेल्स काहीही नसते, सेल ऑर्गेनेल नाही, काहीच नाही. बॅक्टेरिया काय असते, एक फ्लॅजेलम असते. जर असा
आपण हे धरला असा हा बॅक्टेरिया, हा बॅक्टेरिया काढला तर एक त्याला कसं असतं फ्लॅजेलम असणार आणि ह्या काय बॅक्टेरिया, तर इथं हा झाला असा बॅक्टेरिया. आणि याचे एक्झाम्पल यूजचे एक्झाम्पल आहेत प्लांट आणि ॲनिमल्स. प्लांट आणि ॲनिमल्स झाला त्याचे पॉईंट्स. आणि याच्या प्रकारे पण अशा प्रकारे आपण डिफरेन्शिएट केलं प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेलला. तर दोन्ही ह्या सेल एकमेकांशी खूप वेगळ्या आहेत. प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे फक्त सिंगल सेल जे ॲनिमल्स आहेत, म्हणजे की जे बॅक्टेरिया आहे, ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे, हे कुठे येणार प्रोकॅरियोटिक सेलमध्ये येणार. आणि युकॅरियोटिक सेलमध्ये कशी कॉम्प्लेक्स सेल आहे, ही ॲडव्हान्स सेल आहे. प्रो म्हणजे काय फर्स्ट जी इव्हॉल्युशनच्या वेळेस जे काही ॲनिमल्स असतील तर त्याच्यामध्ये फर्स्ट सेल जे आहे म्हणजे ह्या सेलपासूनच युकॅरियोटिक सेल अशी तयार झाली असं म्हणतात, पण खरं काय ते माहिती नाही, पण म्हणतात. तर मग प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काय येणार की प्रो म्हणजे काय फर्स्ट. जर फर्स्ट म्हणजे ही फर्स्ट सेल्स आपली, मग हे काय बॅक्टेरिया कशामध्ये असतात मग इयरमध्ये, सॉईलमध्ये, वॉटरमध्ये, सगळीकडे बॅक्टेरिया तर असतात. इव्हन आपल्या माउथमध्ये पण असतात. तर हे काय झालं प्रोकॅरियोटिक झालं, जाऊ दे ते सोडा. हे झालं प्रोकॅरियोटिक आणि हे झालं युकॅरियोटिकचे पॉईंट. तर मग चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टाटा.